कशा आहात तुम्ही? खुशच असाल, खुशच. हाय बघा, कांद्याची पात टाकून बेसन बनवते. खूप सुंदर आहे बघा. ठेसा केलेला आहे. ठेसा आहे, हिरवी मिरची, लसूण, जिरे, थोडा टमाटर, कांदा, बेसन पीठ पण काढून ठेवलं आहे. कसं बनवते बघा आता. हे बघा, कांद्याची कांद्याची पात टाकून करायचं, खूप सुंदर होतो. हे बघा, असं हळद पण टाकली. आता हिंग टाकते. कांदा, टमाटा, हिरवी मिरची, जिरे, मोहरी सगळं टाकले. आता याच्यामध्ये आपण भाजी ॲड करू. कांद्याची पात टाकली आहे आणि सगळं मिक्स करून घेतलं. आधी कांद्याची पात टाकून द्यायची. खूप छान होतं हे बेसन. करून बघा. थोडं वाफून द्यायचं तो मसाला, ती कांद्याची पात, म्हणजे ती थोडी शिजून पण जाते पण छान लागते. मग आपल्याला मसाला आहे सगळं टाकलं आहे त्याच्यामध्ये. मीठ पण टाकून देते लगेच. ठेशात मीठ टाकलेलं होतं ना. बघा, त्याच्याबरोबर सोयाबीन बी तळलेत असे. सोयाबीन पण छान लागतात बघा. नुसते असे मस्त गरम करायचे, जेवणाबरोबर मस्त लागतं. हे बघा, आता बेसन होते मी याच्यात. हे बघा, घोसळून ठेवलं होतं बेसन मस्त. छान होत आलंय बघा. सगळ्यांनी खूप सुंदर बेसन लागतं. करून बघा, खाऊन बघा कसं झालं. करून का बघा. हे बघा किती छान झाले, बघितलं. असं खाऊन बघा आणि करून बघा. हे बघा, आमच्या भाकरी झाल्या. भाकरी पण तयार. भाकरी हे बघा किती छान भाकरी आहे ना. बेसन पीठ खायला या सगळेजण. आणि बेसन कधी पण जास्त मस्त शिजवून द्यायचं तर बेसन भारी लागतं. कांद्याच्या पातीचं बेसन.